घडामोडी। ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरातील बोरिवडे मैदानात ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने पत्रव्यवहार करूनही कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे मनसेने आज अनोखे आंदोलन केले। पालिका मुख्यालय इमारतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फुटबॉल खेळून आंदोलन केले। तसेच फुटबॉलवर निषेधाचे तसे अतिक्रमणाचे छायाचित्र लावून हा फुटबॉल अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला। ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात विविध जागांच्या आरक्षणाचा उल्लेख असून काही ठिकाणी विकासकाकडून TDR मार्फत विकास कामे केली जातात। घोडबंदर क्षेत्र हे जलद गतीने विकसित होत असून येथे मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने ठाणे महापालिकेने बोरिवडे येथे एक खेळाचे मैदान आरक्षित ठेवले आहे। पण या परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक मुलांना खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध नाही। ठेकेदाराने मैदानाच्या बहुतेक जागांवर कब्जा केला असून तिथे RMC प्लांट तसेच शेड उभारले आहे आणि जलवाहिन्यांची साठवणूक केली आहे। या अतिक्रमणाचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतोय। ठाणे शहरातील घोडबंदर परिसरात बोरिवडे मैदान ठेकेदाराने गिळंकृत केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि मनसेच्या वतीने करण्यात आला होता। ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार या भूखंडाला मैदानाचे आरक्षण असून मैदान डम्पिंग ग्राउंड बनले आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाची लाट पसरले। दरम्यान पालिकेने अतिक्रमण त्वरित हटवावे यासाठी मनसेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून प्रशासनाला पत्रव्यवहार करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। क्रीडा विभागाने यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवून मैदान अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याचे पालन महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत नसल्यामुळे मनसेने जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महेंद्रकर आणि कार्यकर्त्यांनी आज महापालिकेतील नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून निषेध नोंदवला। गेल्या 1 महिन्यापासून बोरिवडे मैदानावर पाईप RMC प्लांट आणि त्याच्यानंतर पुरं मैदान इथं खोदून काढलेलं आहे आणि त्या मैदानावर हे सगळं होत असताना गेल्या 1 महिन्यापासून नगर अभियंत्यांना 3 वेळा पत्र देऊन झालेली आहेत। त्याच्यानंतर त्यांना क्रीडा विभागाने पण सांगितलं की साहित्य हटवा आणि मैदान खाली करा, कारण ह्याच्या पहिलं एक मैदान होतं बाजूला, त्याचं पार्कचं आरक्षण होतं, ते त्या मेगा एंटरप्राइजेसला यांनी दान करून टाकलं मेट्रोच्या कामासाठी। दुसरं मैदान जे खूप महत्त्वपूर्ण मैदान होतं ते होतं बोरिवडे मैदान। तिकडे आता साहित्य आणून ठेवलेलं आहे सगळं आणि साहित्य काय नक्की मोठे मोठे पाईप आहेत, मोठे वॉटर डिपार्टमेंटचे पाईप आहेत बोलतात, पण क्रीडा विभागाची परवानगी नाही। क्रीडा विभागाने पत्र दिलं की ते पाईप हटवा, मग मुलं कुठे खेळणार? आम्हाला खेळायला जागा नाही, मग आता ही जागा पकडली, इथे येऊन खेळलो। कारण जर पालिका स्वतःचे मैदानं सुरक्षित ठेवू नाही शकत, पालिकेचेच अधिकारी मैदानावर अतिक्रमण करत असतील, ते त्यांच्याच विभागाला जर जुमानत नसतील तर ही भयानक गोष्ट आहे। आणि आज तुम्ही बघत असाल बोरिवडे मैदान खणून काढलं, RMC प्लांट बांधतो आणि त्या संबंधित व्यक्तीला एक साधं पत्र पण नाही दिलं पालिकेने का तू खाली कर म्हणून। एवढी भयानक परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची। आणि आता तुम्ही बघत असाल की मैदान कब्जा केलेलं आहे, 1 महिना थांबायला लागतं। आमच्यासारख्या लोकांना पत्र देऊन हे लोक काहीच कारवाई नाही करत, म्हणून आज एक पाऊल उचलायला लागलं। आणि नगर अभियंत्यांच्या इथे आम्हाला असं आंदोलन करायला लागलं की त्यांना आत्ता तरी हे बघा, हा बॉल बघा, बॉलवर लिहिलेलं आहे बोरिवडे मैदान अतिक्रमण मुक्त झालेच पाहिजे। हे बघा अतिक्रमणाचे फोटो आहेत सगळे, हे बघा। साहित्य कशासाठी कोणत्या कारणास्तव हातात ठेवा, बॉल वरती ठेवा, चेहरा खाली साहित्य पुढचं काय प्लॅनिंग आहे? आता हे जे साहित्य आहे हे त्यांचं म्हणणं आहे की ह्या साहित्याच्या माध्यमातून वॉटर डिपार्टमेंटची कामं होणार आहेत। तर आम्ही बोललो मग तुमच्याकडे परवानगी आहे का? त्यांच्या स्वतःच्या क्रीडा विभागाने त्यांना पत्र देऊन सांगितलं की साहित्य हटवा, आमच्याकडे परवानगी नाही। आणि जर साहित्य RMC प्लांट कोणी बांधायला सांगितलं, तिथे कोणी परवानगी दिली? 2-2 वेळा पत्र देऊन सुद्धा कारवाई नाही होते। तर ही ठाणे महानगरपालिकेचे नगर अभियंता हे झोपी गेलेले, तर त्यांना जागा करण्यासाठी आज फुटबॉल इकडे खेळलोय। याच्यानंतर हे आंदोलन अजून तीव्र होईल आणि पुढच्या वेळेला अशा जागेला खेळू ना की त्यावेळेला अख्खं महाराष्ट्र बघेल। मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ तस्करांची मोठी संख्या आहे। सन 2024 या वर्षात तब्बल 1,55,87,560 रुपये किमतीचे विविध नशेचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आलेत। तर मुंब्रा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि तस्करी प्रकरणी 30 गुन्हे दाखल केलेत।
तर 43 आरोपींना गजाआड करून धडक कारवाई मागील वर्षात केल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. मुंब्रा हे अंमली पदार्थ वितरणाचे केंद्र बनलेले आहे. मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तस्कर हे अंमली पदार्थ यात MDMA, चरस, गांजा आणि कप सिरपच्या बाटल्या यांची तस्करी करतायत. मुंब्रा परिसरात नशेडींची झिंग पुरवण्यासाठी अंमली पदार्थ तस्कर हे मुंब्र्यात विविध प्रकारचे सेवनाचे नशेचे पदार्थ वेगवेगळ्या मार्गाने पोचवतात. त्यामुळे मुंब्र्यात तरुण पिढी नशेच्या अधीन झाल्याचे चित्र आहे. तरुणी पिढीला या नशेपासून परावृत्त करण्यासाठी नशेचे साहित्य पोचवणाऱ्या डीलरच्या मुसक्या आवळल्यास नशेडींची झिंग उतरणार आहे. यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक तयार केले. या पथकात पोलीस निरीक्षक प्रवीण सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक विजय सानप, पोलीस हवालदार राजाराम शेगर, पोलीस हवालदार महेश महाले, पोलीस हवालदार कलगोंडा बन्ने, पोलीस शिपाई प्रवीण पाटील आणि जाधव यांनी वर्षभरात खबऱ्यांच्या नेटवर्कचा वापर करून धडक कारवाई करत 30 गुन्हे दाखल करत 43 आरोपींना बेड्या ठोकून त्यांच्याकडून 1,55,87,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चीनमध्ये सध्या ह्युमन मेटान्युमोनिया व्हायरस अर्थात HMPV चे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे आरोग्य विभागही सतर्क झाले आहे. त्यांनी काही मार्गदर्शन तत्त्वे जाहीर केली आहेत. 2 दिवसापूर्वीच ठाणे महापालिकेलाही केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे पाठवण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. चीनमधील ह्युमन मेटान्युमोनिया व्हायरसचा धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. त्यानुसार यावर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच पुरेसा औषध साठा, डॉक्टरांसह इतर पथक देखील सज्ज झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे या रोगामध्ये ताप, खोकल्याची लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. त्याचप्रमाणे निमोनिया रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून तपासणी करण्यात यावी अशा सूचना केंद्राच्या आरोग्य विभागातर्फे सर्व महापालिकांना देण्यात आल्या आहेत. सध्या कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ह्युमन मेटान्युमोनिया व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. या रुग्णालयात एकूण 19 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. रस्ते अपघातात विना हेल्मेट दुचाकी स्वारांच्या मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. दुचाकी चालविताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. तरीही अनेक दुचाकी स्वार विना हेल्मेट दुचाकी चालवितात. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम सुरू केली असून गेल्या 9 महिन्यात ठाणे, मीरा भाईंदर, भिवंडी, शहापूर परिसरातील तब्बल 5,250 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट परिधान केलेले नसणे हे मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे अनेक वेळा अधोरेखित झाले. रस्ता सुरक्षा अभियाना कार्यक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विना हेल्मेट दुचाकी स्वारांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या 9 महिन्यात 5,000हून अधिक दुचाकी स्वारांवर कारवाई केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली. ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आणि शहापूर या परिसरात एप्रिल ते डिसेंबर 2024 या कालावधीत ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या सर्वाधिक 1,782 चालकांना सर्वाधिक दंड ठोठावला आहे. ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरातील वाहतुकीच्या स्थितीमध्ये आमूलग्राह बदल घडवून आणण्यासाठी MMRDA मार्फत रस्ते विकासाची विविध कामे सुरू आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण मान्यता
वृक्षांशी निगडीत विषय आदी गोष्टींबाबत ठाणे महानगरपालिका पूर्णपणे सकारात्मक आहे. हे विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केलं आहे. MMRDA मार्फत ठाणे महापालिका क्षेत्र आणि परिसरात सुरू असलेल्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाबाबत आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांच्यासह महापालिका, MMRDA, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रस्ता आणि सेवा रस्ता यांचे एकत्रीकरण, आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता, बाळकुम ते गायमुख किनारी रस्ता, गायमुख ते पायेगाव खाडीपूल, कासार रोडवली ते खारबाव खाडीपूल, कोलशेत ते कालेर खाडीपूल, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग या वाहतूक सुधारणा प्रकल्पाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेशी निगडीत भूसंपादन, पर्यावरण परवानगी, वृक्षारोपण, जल मल वाहिन्यांचे स्थलांतरण यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.